पावसाळा आला ना तर त्याच भाज्या खाऊन सुद्धा कंटाळा येतो. म्हटलं आज काहीतरी नवीन बनवूया. ते उन्हाळ्यात ना आता हरभऱ्याच्या डाळीचे सांडगे बनवले होते. म्हटलं आज त्याचीच काहीतरी छान रेसिपी बनवूया. तरी तर मी हरभऱ्याच्या डाळीचे सांडगे घेतलेले आहेत. तर आणि गॅस ऑन केला, गॅसवरती भांडं ठेवलं, त्याच्यात तेल टाकलं. तेल गरम झाल्यावर आता हे आपल्याला सांडगे छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत. लालसर होईपर्यंत बघू शकता मी छान असे फ्राय करायला घेतलेले आहेत. आणि ते फ्राय करून एका प्लेटमध्ये काढून सुद्धा घेतले. त्यानंतर म्हटलं आता फोडणीची तयारीसुद्धा करून घेऊया. तर आता मी त्याच्यात आणि थोडंसंच तेल ॲड केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता फोडणी घालूया आपण. तर त्याच्यात मोहरी, जिरं, कढीपत्ता टाकला आणि थोडं ठेचलेलं लसूणसुद्धा टाकलेलं आहे. तर ते छान असं परतून घ्यायचं. त्यानंतरला एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा जितका जास्त ना तितकी छान अशी भाजी आपली होते. तरी तुम्ही कांदा घेतला, कांदा लालसर असा परतून घ्यायचा आहे आपल्याला. छान असा मऊसुद्धा पडलेला आहे. त्यानंतर त्याच्यात एक मोठा टोमॅटोसुद्धा घालायचा आहे. लाल भडक टोमॅटोसुद्धा होता, तो ॲड केला. त्याच्यानंतर आपल्याला घरचे मसाले घालायचे आहेत. तिखट, मीठ, हळद घातली. थोडा गरम मसालासुद्धा टाकला आणि छान असं परतून घेतलेलं आहे आणि एकजीवसुद्धा करून घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही. तर आपल्याला त्यानंतरला ना तर ही 2 सोलं टाकलेली आहेत. याचा आंबट असा टेस्ट असतो. तर हे सोलं घातली आणि 2 मिनिटासाठी झाकण ठेवून दिलं आणि बघू शकता तुम्ही छान असं कांदा, टोमॅटो आणि मसाले सर्व घातले होते ना, त्याला तेलसुद्धा सुटलेलं आहे आणि छान असं आपल्याला सांडगे घालायचे आहेत आणि कोथिंबीर वगैरे घातली वरून आणि मस्त असं आपल्याला सर्व एकजीव करून घ्यायचं आहे. तर आता आपल्याला हे सांडगे शिजून घ्यायचे आहेत. तर सांडगे शिजण्यासाठी ना तर भांड्यावरती मी इथं प्लेट ठेवली. प्लेटमध्ये पाणी टाकलेलं आहे आणि पाणी जसं जसं गरम होईल ना तसं तसं थोडं थोडं पाणी ॲड करून हे सांडगे शिजून घ्यायचे आहेत आणि जास्त काय नाही, एक 10-15 मिनटात आपले सांडगेसुद्धा शिजून जातील. आता आपण चेक करूया सांडगे शिजलेत काय. तर बघू शकता छान असे आपले सांडगेसुद्धा शिजलेले आहेत आणि ही भाजी ना भाकरीकडून भाताकडून अप्रतिम लागते आणि सुकी खायला तर काय सांगूच नका, मस्त लागते. तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवता नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि फॉलो करायला विसरू नका.